शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मी अहिल्यानगरपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. तर पवार मुरा डेअरी फार्मवर आहे. तर 20 मुरा म्हशीच्या रेड्या विक्रीसाठी आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचं मला कॉल येतात की बाबा कुठं मुरा म्हशीच्या रेड्या मिळतात. तर आता इथं आहेत विक्रीसाठी. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. तुम्हाला जर मुरा म्हशीच्या रेड्या खरेदी करायच्या असतील यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा एकदा. तर ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनल बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी कैलास पवार, गाव बोदेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तर हे पवार मुरा फार्म आहे आपला. ओके. एक्झॅक्टली हा 100 किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर पासून आहे ना फार्म? हो, बरोबर 100 किलोमीटर अंतरावरती आहे. इकडं पैठण जे आहे आपलं, पैठण पासून 30 किलोमीटर आहे. बीड गेवराई पासून 30 किलोमीटर आहे आणि पाथर्डी पासून पण 30 किलोमीटर आहे. सेंट्रल आहे बरोबर. बरं. टोटली किती म्हशी आणि किती रेड्या विक्रीसाठी आहेत? तर आपल्या फार्मवरती 20 मुरा रेड्या विक्रीसाठी आहेत आणि सर्व ब्रीडिंगच्या रेड्या आहेत. त्यांचे मदर आपल्या फार्मवरती होत्या. असं नाही की आपण कुठं विक्री करून आणल्यात किंवा विक्रीसाठी आणल्यात, असं नाही. आपल्या फार्मवरती तयार झालेल्या रेड्या आहेत सर्व. प्रत्येक म्हशीचं रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे यांचं जे मदर रेकॉर्ड आहे प्रत्येकीचं आपल्याला माहिती आहे. आणि काही रेड्या आपल्या फार्मवरती तयार झाल्यात, म्हणजे आपल्या बुलकडून तयार झाल्यात. जो आपल्या फार्मवर मेरू नावाचं बुल आहे, पूर्ण महाराष्ट्रभर चर्चित झालेला आहे ऑलरेडी. आणि त्या बुलपासून तयार झालेल्या पण काही रेड्या ह्या बॅचमध्ये आता विक्रीसाठी आहेत. बरं. आपल्या भागातच इथं तयार केलेल्या रेड्या तुम्ही विकताय सध्या. तर कशा आहेत? गाभण आहेत की लागवडीच्या मापाच्या आहेत? कशा कशा तुम्ही विकताय आणि यामध्ये काय किमती आहेत एकदा ते सांगा. ओके. तर बेसिकली बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मुरा म्हैस महाराष्ट्रात सेट होते की नाही होते, किंवा इथलं वातावरण सूट होतं का, किंवा ते परत आपल्याकडे गाभण जातात का, परत आपल्याला तो व्यवसाय परवडतो का. तर हे त्याच्यातलं एक आयडियल उदाहरण आहे. आपण स्वतः हा सगळा अनुभव घेतलेला आहे की मुरा म्हैस महाराष्ट्रात आणल्यानंतर कुठल्याही वातावरणाला, म्हणजे आता इथे जर तुम्ही बघितलं, शेवगाव तालुका नगर जिल्ह्यामध्ये सर्वांना माहीत आहे की इथलं सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर असतं, उन्हाळा पण भरपूर असतो. तर अशा परिस्थितीत सुद्धा ह्या म्हशी इथे दूध देतात आणि त्यांच्यापासून आपण हे प्रजनन घेऊन ह्या म्हशी रेड्या तयार केलेल्या आहेत. तर या क्रिटिकल कंडिशनला सुद्धा मुरा म्हैस यशस्वी आहे आणि त्याचं उदाहरण आहे की या रेड्या आपल्याकडे तयार झालेल्या आहेत. तर एवढ्या क्रिटिकल याला सुद्धा तयार झाल्यात. तर ह्या ज्या रेड्या आहेत आता लागवडीच्या मापाच्या आहेत. ह्या लागवडीच्या मापाच्या रेड्या आपण विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत आणि यांच्या ज्या किमती आहेत तर साधारणतः 35,000पासून 1 लाखापर्यंत आपण याच्या किमती ठेवलेल्या आहेत. बरं. आता ह्या ज्या रेड्या आहेत ते तुम्ही का विकताय, त्याचं काय रिझन आहे? आणि लागवडीच्या मापात तुम्ही पण करून इथं त्याचा सांभाळ करून दूध काढू शकत होता? अगदी बरोबर. तर शक्यतो काय होतंय की बाबा तुम्हाला हे रेडी संगोपन करणं आणि दुधात आणण्यासाठी जो वेळ हवाय, तर आपण आपला पण पूर्ण प्रयत्न आहे. पण आपण काय केलंय, ह्या भागामध्ये आपण जे दुधाचं मार्केट तयार केलंय, 80 रुपये लिटरने मी हात विक्रीने दूध विकतो. तर आता सध्याला मला ताज्या दुधाच्या म्हशी हरियाणातून आणण्यापेक्षा किंवा आणण्यासाठी जो काही खर्च येणार आहे त्यासाठी मी ह्या रेड्या कमी करून ताज्या दुधाच्या म्हशी भरणार आहे, जेणेकरून माझी जी दुधाची लाईन आहे, गेल्या 3 वर्षापासून मी हा व्यवसाय भागात करतोय, तर 80 रुपये लिटरने माझी दुधाची लाईन बसलेली आहे. तर ती लाईन तुटू नये म्हणून ह्या रेड्या कमी करून ताज्या दुधाच्या म्हशी मला भरायच्यात. ओके. त्यासाठी ताज्या म्हशी भरण्यासाठी ह्या रेड्या विकताय तुम्ही? हो. बेसिकली मला या रेड्या विकायच्या नव्हत्या. माझ्याकडे जवळपास 60 रेड्या तयार झाल्या. मी त्यातले फिल्टर लावून ह्या 20 रेड्या शिल्लक ठेवल्या होत्या, जे की मला माझ्या फार्मवर तयार करून यांचं लाईव्ह मिल्किंग दाखवून महाराष्ट्राला पूर्ण मला माझ्याच फार्मवर यांना ठेवायचं होतं. पण आता व्यावसायिक दृष्टीने जर बघितलं तर तुमचं गिऱ्हाईक जर एकदा तुटलं तर परत ते तुम्हाला कमवणं खूप अवघड असतं. बरोबर. तर सध्या गिरायकाची मार्केटची डिमांड जी आहे तर ते मेंटेन करण्यासाठी, ते दुधाचा माझा कंटिन्युअस फ्लो मेंटेन करण्यासाठी ह्या रेड्या कमी करून दुधाच्या ताज्या म्हशी मला भरायच्या. आता पहिली रेड्याची जी काय किंमत आहे आणि ती मिल्क जे रेकॉर्ड आहे मदरचं काय आहे? तर ही जी रेडी आहे तर हिची मदर शेरव्यू नावाची बफेल होती आपल्या फार्मवरती. ते आता महाराष्ट्रामधील एक फेमस डेअरी फार्म आहे, शेलार डेअरी फार्म, वडगाव रासेला, त्यांच्या फार्मवरतीची मदर आहे आणि 18 किलो दुधाचं रेकॉर्ड आहे तिचं. तर हो, तर त्या म्हशीची ही रेडी आहे आणि ही रेडी मी हरियाणातून म्हैस खरेदी केली, तिच्या सोबत आलेली. तर तिचं मिल्क रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे. एक्सेल फाईल मी पूर्ण वर्षाची मेंटेन केली आहे सर्वांच्या मदरची. तर त्यापैकी माझ्याकडे 1 नंबरलाच ती म्हैस होती, तर त्या म्हशीची ही रेडी आहे म्हणून हिला सुद्धा आम्ही 1 नंबरलाच ठेवलेला आहे. तर 18 किलो आईचं रेकॉर्ड असणारी रेडी आहे. तर साधारणतः सांगायला 1 लाख रुपयाची किंमत आहे. 80,000 रुपये आले तर आपण ही रेडी तुमच्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलच्या जे काही गिरायक असतील त्यांना आपण ही देऊ शकतो. आता हिच्या बुलचं रेकॉर्ड आहे का? तर आता शक्यतो काय आहे, बऱ्यापैकी ज्या रेड्या आहेत त्या पंचायती बुलच्या, जे हरियाणामध्ये पंचायती बुल आहेत, तर त्या पंचायती बुलच्या रेड्या आहेत आणि माझी पूर्ण खरेदी ही हिसारची आहे. जे हरियाणामध्ये सर्वात फेमस लोकेशन तुम्हाला पण माहिती आहे. तर हिसार मधून मी सगळी खरेदी करतो. 10 म्हशीसाठी कमीत कमी 20 दिवसाचा वेळ घेऊन जातो. खात्रीशीर म्हैस 4 टाइम पिळून
आणि मगच मी म्हैस खरेदी करतो. त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्याच्या दारातूनच म्हैस खरेदी करून आणत असतो. तर पूर्ण खात्रीशीर रेड्या आहेत. तुमच्या गोट्यावर सगळ्यात जास्त दूध देणारी म्हैस किती लिटरची होती मग? आपल्या फार्मवरती 24 किलो 500 ग्रॅमची म्हैस होती, जी आपण विक्री केली आहे. महाराष्ट्रातील जय मल्हार डेअरी फार्म म्हणून आहे, तर दिंडे साहेबांना आपण ती म्हैस विक्री केली. तिचं एक सड फॉल्टी झालं होतं, तर 3 सडामध्ये पण आता तिला 18 किलो दूध आहे सध्या पण. ओके. 2 नंबरची रेडीचं सांगा. 2 नंबर ही किरण रेडी आहे आपल्या फार्मची. तर किरण रेडीच्या आईचं 17 किलो 800 ग्रॅम दूध आहे. पूर्ण तिचं जे आहे हायेस्ट मिल्क यील्ड. तर त्या म्हशीची ही रेडी आहे. कॅरेक्टर, मुराचे कॅरेक्टर तुम्ही बघू शकता, पूर्ण कॅरेक्टर आहे तिच्यामध्ये. म्हणजे शिंगापासून शरीराची ठेवण, चौक, पीठ, पुठ्ठा, शेपूट वगैरे सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघताल तर ब्रीडिंग कॅरेक्टरमध्ये ही 100% आहे. ओके. तर 17 किलो 800 ग्रॅम तिच्या मदरचं रेकॉर्ड आहे. आणि आपल्या फार्मवरती पूर्ण एक वेत आपण त्या म्हशीचं घेतलेलं आहे. आता हिची मदर शिरूर अण्णापूर या ठिकाणी माझ्या नातेवाईकाकडे आहे. म्हणजे ती विकायची नव्हती, असं घरच्यांची इच्छा होती, तर आम्ही ती मावस भावांना दिलेली आहे. सॉरी. तर शिरूरमध्ये, अण्णापूरमध्ये शरद पवार म्हणून माझे भाऊ आहेत, त्यांच्याकडे तिची आई आहे. तर हिचं सुद्धा ट्रस्टेड रेकॉर्ड पूर्ण आहे. किंमत काय सांगताय? किंमत हिची 1 लाख रुपये, नॉन निगोशिएबल. ओके. हा, नॉन निगोशिएबल आहे. हिच्यामध्ये 1 रुपया आपण कमी घेणार नाहीये. हिला आपण एबीसीने ट्राय केलं होतं, एबीसी अभिमन्यूने प्रेग्नंट करायचं, पण कन्सेप्शन आलेलं नाहीये. तर आता आपण काळा कट्टा किंवा कोहिनूर किंवा बिर्ला असं पिटीबुलने आपण तिला आता कन्स्यू करणार आहे, जर हिटवर आली तर, किंवा जर विक्री झाली तर आपण सेल करणार आहे. ओके. तर हिटवर वगैरे येणाऱ्या ह्यात आलेत का काय काय? हो, बऱ्यापैकी सर्वच रेड्या आता सायकलमध्ये आहेत. 2 वर्षाच्या वरचं वय आहे. 1-2 रेड्या जर सोडल्या, म्हणजे 4 रेड्या आहेत की ज्या 1 वर्ष वयाच्या आहेत, बाकी सर्व रेड्या 2 वर्ष वयाच्या आहेत. ओके. आता हे पुढची रेडी आहे, त्याची माहिती सांगा. हा, ही 3 नंबरची जी रेडी आहे, ही हिरण नावाची रेडी आहे. ह्या रेडीचं जे रेकॉर्ड आहे, ही रेडी आपण काब्रेल नावाचं जे गाव आहे हरियाणामध्ये, हिसारमध्ये, तर काब्रेलमध्ये जयसिंग म्हणून आहेत, तर त्यांच्याकडून ही म्हैस खरेदी केली होती. तर त्यांनी बंडेडी नावाचं गाव आहे हिसारमध्ये, तिथून 24 किलो दुधाची म्हैस होती. आणि तिचं पूर्ण गावात मी 3 दिवस रेकॉर्ड चेक केलं. पूर्ण खात्री पटल्यानंतर ती म्हैस मी खरेदी केली होती. तर आपल्या फार्मवरती 57 नंबर म्हणून तिची ओळख होती. आत्ता ती रेडी अनंत कृष्णा डेअरी फार्म, सांगुर्डी, देऊला, उपाध्ये साहेबांकडे आहे. तर तिची ही ती म्हैस उपाध्ये साहेबांकडे आहे, तिची ही रेडी आहे. आणि खूप छान दुधाची म्हैस आहे ती पण. तर ही सुद्धा रेडी जी आहे, त्याच क्वालिटीची, त्या स्ट्रक्चरची, ऑर्डर साईज वगैरे सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आहेत. आणि ही सुद्धा रेडी आपल्याला 1 लाख रुपये आले तरच विक्री करायची आहे. ती पण किंमत नॉन निगोशिएबल आहे. आणि ही जी रेडी आहे ती आता तुम्ही इथं किती दिवसाची आहे, आणि ती म्हैस आहे ती किती दिवस होती इथं? ती म्हैस आपल्याकडे पूर्ण 1 वेत आणि काही काळ होती. म्हणजे दुसऱ्या वेतात प्रेग्नंट करून आपण तिला विकलेली आहे, डिलिव्हर करून परत प्रेग्नंट करून विकलेली आहे. तर ती जी म्हैस आहे, तिचं आपण जवळपास 18-19 किलो दूध घेतलंय. हरियाणामध्ये ती 22-23 किलो दुधाची म्हैस, तिथं त्यांचं ऑफिशियल गावातलं रेकॉर्ड होतं. तर त्या हिशोबाने आपण आणली होती. आणि ह्या रेडीचं 6 जूनला हिला 2 वर्ष झालेत ह्या वर्षी. ओके. हा, म्हणजे आता 2.5 वर्षाची जवळपास ही रेडी आहे. बरं. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं हे पण म्हणणं असेल की आता तुम्ही ज्या प्रीमियम रेड्या दाखवता त्याची किंमत आहे, स्वस्त पण आहेत का काय? कारण काय काय लोकांना हायेस्ट म्हणजे 35,000 रुपये कमीत कमी किमतीची पण रेडी आपल्याकडे आहे. आणि जास्तीत जास्त ही 1 लाख रुपयाची किमतीची आहे. बरं. आता एवढ्या ज्या रेड्या आहेत, इथं तुमचं अंतर तर खूप लांब आहे. कुठल्याही भागात लोकांना इथे येण्यासाठी एक रेडी नेणं परवडतंय का? त्यासाठी काय सांगा, कसं त्यांनी यावं? कुणाला बसने यायचं असेल तर ते कसं ट्रॅव्हल करावं हे पण सांगा. ट्रान्सपोर्टची काय सोय आहे? तर शक्यतो आपण 3 रेड्याच्या बॅचेस केलेल्या आहेत. जो पण कोणी शेतकरी येणार आहे, तर एक व्यवसायाच्या व्यावहारिक दृष्टीनं आणि ट्रान्सपोर्टेशन, पोहोच करायच्या हिशोबाने सगळ्या गोष्टीचा विचार करून तर आपण 3 रेड्यांचे बॅचेस देणार आहोत. एक सिंगल रेडीचा आपण व्यवहार कोणासोबतही करणार नाहीये. तर त्याचं कारण आहे, तुम्हाला पण माहिती आहे काय होतं, एका रेडीमध्ये तुम्हाला निगोशिएशन करायला पण परवडत नाही. बरोबर. तर जे कोणी 3 रेड्या घेतील त्यामध्ये आपल्याला थोडं व्यवहारात त्यांना कमी जास्त पण करून देता येईल. आणि त्यांना इथून पोहोच करायचे, महाराष्ट्रात कुठेही पोहोच करायचे असेल तर 15 रुपये किलोमीटरच्या हिशोबाने राऊंड ट्रिपच्या आपण त्यांना पोहोच सुद्धा देऊ शकतो. म्हणजे असं नाही की शेतकऱ्याला इथं आलंच पाहिजे. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खात्रीशीर, आता तुम्ही पूर्ण बघितल्यात रेड्या, तर खात्रीशीर महाराष्ट्रभर कुठेही, अगदी रत्नागिरी चिपळूण पर्यंत, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, इकडे धुळे, नंदुरबार पर्यंत मी ऑलरेडी यापूर्वी पण म्हशी पोच केल्यात किंवा रेड्या पोच केल्यात. तर महाराष्ट्रात कुठेही 15 रुपये किलोमीटर ह्या रेटच्या हिशोबाने रेड्या पोहोचवू शकतील. ओके. आणि जर यायचंच असेल आपल्या फार्मवरती तर नगर हे सेंट्रल लोकेशन असेल किंवा बीड असेल, बीड पासून आपला फार्म 60 किलोमीटर आहे, नगर पासून 100 किलोमीटर आहे, आणि संभाजीनगर पासून 80 किलोमीटर आहे.
तर हे बेंचमार्क झाले. जर कोणाला यायचं असेल तर बाय बस बाय ट्रॅव्हल सगळं फॅसिलिटी आहे. बोदेगाव म्हणून जे लोकेशन आहे तिथपर्यंत बस आहे. इथून 6 किलोमीटर अंतरावरती बस अड्डा आहे, तिथून आपण त्यांना घेऊन येऊ शकतो. ओके, पुढच्या रेडीची माहिती सांगा. तर ही जी रेडी आहे, तर ह्या रेडीचं जे रेकॉर्ड आहे, जी 1 नंबरची जी रेडी आहे तिची ही बहीण आहे. तिची बहीण आहे दुसऱ्या वेतामध्ये, म्हणजे पहिल्या वेताला ती रेडी आपल्याकडं हरियाणातून आली होती आणि दुसऱ्या वेताला आपल्या फार्मर जो मेरू बुल आहे त्या मेरू बुल पासून ही रेडी तयार झाली. सेम मदर शेरोयू. तर ह्या रेडीचं वय आत्ता फक्त एक साधारणतः 9 महिन्याचं वय आहे. 9 ते 10 महिने समजा. 6 महिन्यापूर्वी आपण जयमला डेअरी फार्मर ह्याच रेडीचा व्हिडिओ लावला होता, ही आणि हे 2 रेड्यांचा व्हिडिओ लावला होता, ज्यावेळेस हे दूध पिते बच्चे होते 4-4 महिन्याचे. आजपासून 6 महिन्यापूर्वीचा तो व्हिडिओ आहे युट्यूबला पण. तर ही रेडी आता 10 महिन्याची आहे ऑफिशियल. आणि आईचं रेकॉर्ड छान आहे, आपल्या मेरूचं रेकॉर्ड आहे. तर मेरूचं रेकॉर्ड असं आहे की जास्तीत जास्त फिमेल कापतो जन्माला घालतो. तर तुम्ही ऑर्डर वगैरे स्ट्रक्चर बघू शकता, जो खूप छान ऑर्डर आलेला आहे. सडातलं अंतर वगैरे जी कॅटेगरी आहे. तर ही जी रेडी आहे हिचं सुद्धा आपण जी किंमत आहे ती 1 लाख रुपये ठेवलेली आहे. आणि जर तेवढ्या रकमेला सेल झाली तरच आपण विकणार आहे, नाहीतर आपण हे घरी संगोपन करणार आहे. ह्या रेड्या आपण तयार करून यांचं लाईव्ह करणार आहे. किती मिल्क याचं सांगता तुम्ही? हा सेम तिचा 18 किलो तिच्या आईचं रेकॉर्ड आहे. जी शेरोयू 1 नंबरची जी रेडी आहे शेरोयू म्हशीची, तिचीच ही रेडी आहे दुसऱ्या वेतातली. ओके. हा, तर 18 किलो तिच्या आईचं रेकॉर्ड आहे. आणि मेरूचं जे रेकॉर्ड आहे, तर मेरूच्या आईचं रेकॉर्ड 25 किलो आहे. आणि त्याचं फादर साईड जे आहे ते फार्मरने जे आपल्याला सांगितलं तिथं हरियाणात पण आम्ही चेक केलं, तर त्याचं थोडंसं म्हणजे रेकॉर्डचं एक्झॅक्ट त्याला माहिती नाही आहे, पण 14-70-10 किंवा रुस्तुमे हिंद या 2 बुलपैकीचा तो रेडा आहे. आईचं रेकॉर्ड 25 किलो आहे ऑफिशियल. आता ह्या रेडीची माहिती सांगा. ओके, तर ही रेडी आपल्या फार्मवरती जन्माला आलेली आहे 27 नोव्हेंबरला मागच्या वर्षी. ह्या वर्षी 27 नोव्हेंबरला हिला 1 वर्ष पूर्ण झाले. ह्या दोन्ही रेड्या एका म्हशीला पाजून आपण तयार केल्यात. ही 5 महिन्याच्या असताना व्हिडिओ लावला होता. तर ह्या रेडीचं रेकॉर्ड असं आहे, छोटी सोनी म्हणून एक म्हैस आहे जी आता अनंतकृष्णा डेअरी फार्मला आहे उपाध्ये साहेबांकडे. तर त्यांच्या म्हशीची ही रेडी आहे. तर हिच्या आईचं जे रेकॉर्ड आहे जय मल्हार डेअरी फार्मला त्यांच्या चॅनलवरती पण आहे आणि त्यांच्या फार्मवरती त्यांनी 18 किलो वजन काट्यावरती दूध मोजलेलं आहे. बरं. आणि सेम दूध उपाध्ये साहेबांच्या गोठ्यावर पण त्या मशीने दिलेलं आहे. तर आईचं रेकॉर्ड 18 किलो आहे. ॲक्च्युअलमध्ये ह्या वेतामध्ये तिची अपेक्षा 20 ते 22 किलोची आहे हिच्या मदरची. आणि खूप मोठ्या मापाची फुल साईजची म्हैस आहे. तुम्ही बघू शकता की 12 महिन्यामध्ये रेडी सुद्धा त्या हाईटची ग्रोथ घेतली. म्हणजे आता ती रेडी 2.5 वर्षाची आहे किंवा ही रेडी 2 वर्षाची आहे. तर त्या कंपॅरिझन मध्ये बघू शकता 12 महिन्याच्या रेडीना सेम ग्रोथ पकडली. बरोबर. कमी वयात जास्त आहे. हो, तर ही ब्रीडिंग आहे साहेब. ही ब्रीडिंग आहे की एका रेड्यापासून एका चांगल्या मदर पासून आपण हे आउटपुट घेतले नाही का. तर ही सुद्धा रेडी आपल्याला 1 लाख रुपये आले तरच द्यायची, नाहीतर नॉट फॉर सेल. 1 लाखाच्या खाली विक्री करायची नाही. ह्याचं सांगा. ओके, ही जी म्हैस आहे तर ही रेडी आपल्याकडं म्हणजे 6 नोव्हेंबरला आपल्याकडे आलेली 2023 मध्ये. तरी 2 वर्षाची पूर्ण झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये 6 नोव्हेंबरला. हिच्या मदरचं 18-19 किलो दूध होतं. आणि हिची आई आपण जयमला डेअरी फार्मवरती व्हिडिओ लावलेला होता, त्या व्हिडिओवरती ती सेल झाली होती. तर दिंडे साहेबांनी जे जयमला डेअरी फार्मचे ओनर त्यांनी पण बघितलेली हिची मदर. तर खूप छान म्हैस आहे. दुधाची मिल्क लाईन वगैरे तिला खूप जबरदस्त आहेत आणि दुधाचं रेकॉर्ड पण छान आहे. काष्टीला आपण दिली होती ती म्हैस. त्या म्हशीची रेडी आहे. खूप छान दुधाची असल्यामुळे आपण ही ठेवलेली आहे. तर जे फिल्टर वगैरे मी लावून ठेवलेत रेड्या की बाबा भविष्यामध्ये आपल्याला जे ब्रीडिंग करायचंय त्यामध्ये कमीत कमी 15 ते 16 किलोच्या वरच्याच म्हशी आपल्याकडे तयार व्हाव्यात, या उद्देशानेच मी या सगळ्या रेड्या ठेवलेल्या. तर आता तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं, तर आपल्याला लगेच दूध उपलब्ध करायचं असल्यामुळे या रेड्या आपण सेल करतोय. तर ही रेडी आहे. ही रेडी आपण एक सांगायला 80,000 रुपयाची किंमत आहे. तर हिच्यामध्ये कमी जास्त होईल. तुमच्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी आपण याच्यामध्ये व्यवहारात कमी जास्त करू शकतो. जर 3 रेड्याचा संच कोणी घेतला तर त्यामध्ये एक चांगली ऑफर आपण त्यांना देऊ शकतो. ओके, हे सांगा. तर ह्या ज्या 2 रेड्या आहेत तर ह्या अर्जुन कुंगडच्या रेड्या आहेत दोन्ही पण. ऑफिशियल यांचं रेकॉर्ड म्हणजे फार्मरकडून आपण घेतलेलं तिथं. तर दोन्ही रेड्यांचं ऑर्डर क्वालिटी जी आहे या पूर्ण फार्ममध्ये नाही अशा ऑर्डर क्वालिटी आहे. फेस व्हॅल्यू दोघींची सेम आहे. तुम्ही बघू शकता दोघींचं फादर एकच आहे. 2 वेगवेगळ्या एरियातून आपण हिसारमधून यांना खरेदी केली आहे. तर एक बदोड गावातून आणि एक राजळी गावातून आपण खरेदी केली आहेत. तर फादर साईड यांची अर्जुन कुंगड आहे ऑफिशियल.
तर आज जर हरियाणात ह्या दोन्हीपैकी एखादी ह्या क्वालिटीची रेडी घ्यायचं म्हटलं तर साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपये आपल्याला मोजावे लागतील. अरे बापरे. हा, त्या क्वालिटीच्या ह्या रेड्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे इथं त्या काय किमतीने देता मग? आता सध्याला आपण 80,000 रुपये एका रेडीची किंमत ठेवलेली आहे. तसं मी तुम्हाला सांगितलं की जर बंचमध्ये कुणी घेतल्या, काय महाराष्ट्रामध्ये एवढ्या किमती शेतकऱ्यांना हे होत नाही, सूट होत नाही, कारण अजून मुरामध्ये तेवढा अवेअरनेस किंवा तेवढं व्हॅल्यू रेड्यांना अजूनही नाहीये. पण हरियाणामध्ये ते काहीच्या काही रेट आज आहेत आणि ते सत्य पण आहे. त्या तेवढं दूध देतात म्हशी आणि ब्रिडिंगच्या किमती आहेत. आता काय ह्याचं मिल्क देऊ शकतील? साधारणतः अपेक्षा आहे फर्स्ट टायमर यांनी 14+ तरी द्यायला हवं. बरं. फर्स्ट टायमरला 14 किलो दूध म्हणजे दुसऱ्या वेतात कमीत कमी 2 किलो 3 किलो म्हैस वाढवते. आणि शेवटी परत प्रत्येकाच्या संगोपनावरती आहे, कोण कशी काळजी घेतो त्यानुसार तेवढं दूध भेटेल. आता ही रेडी बाळक गावातून आपण घेतलेली हिसारमध्ये. श्याम बाळकी या नावाचा बुल आहे, त्याची ही रेडी आहे असं त्या शेतकऱ्यांचं सांगणं आहे. तर रेडीचं तुम्ही स्ट्रक्चर बगू शकता, पूर्ण शिंगाची ठेवण वगैरे, आणि छान रेकॉर्डची म्हशीची ही रेडी आहे. हिची मदर आता बोरी गाव आहे श्रीगोंदा तालुक्यात, त्याच्यामध्ये सोमनाथ म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे आहे ही म्हैस. 2 बंधू आहेत, त्यांच्याकडे आपण ही म्हैस, हिची आई विक्री केलेली आहे. तिची ही रेडी आहे. किंमत सांगायला 80,000 रुपये, बंचमध्ये घेतली तर 60,000 रुपयाला आपण 3 रेड्यांचं 60,000च्या हिशोबाने देऊ शकतो. 60,000 किमती इथं आल्यानंतर निगोशिएबल होतील रेड्या बघून. आणि ग्रेट महाराष्ट्राचा जर रेफरन्स दिला तर या रेड्यांच्या किमती आपण कमी जास्त करून देऊयात. तुम्ही आपलं नाव सांगितलं ना ग्रेट महाराष्ट्र चॅनल, तर तुम्हाला हे चांगली ऑफर देतील. नक्कीच त्यांना कॉल करा, तुम्हाला ऑनलाईन ते व्हिडिओ पण पाठवतील, तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता. आता ही रेडी आहे, त्याची माहिती सांगा. ही रेडी जी आहे हिची आई फर्स्ट टायमर 14 किलो दूध आपल्याकडे पिळलेलं आहे. सेकंड टायमरला आपण तिला विकली. तर ही रेडी हिची आई सुद्धा आपले वडगाव रस्सा या ठिकाणी गेली आहे, शेलार डेअरी फार्मला. त्यांनी 9 म्हशींचा लॉट आपल्याकडून नेला होता, त्यामध्ये शेरोई एक आहे आणि हिची आई पण एक होती. तर ही सुद्धा रेडी खूप छान रेकॉर्डची आहे, म्हणजे तिच्या आईनं दुसऱ्या वेतात कमीत कमी 16 किलो दूध दिलं असावं. तर फर्स्ट टायमर हिचं सुद्धा 14 किलोची अपेक्षा आहे. सांगायला याची किंमत 80,000 आहे, 60,000 पर्यंत आपण देऊ. आता हे छोट्या रेड्या आहेत एकदम. आता याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे, ट्विस्ट आहे. तर ह्या रेड्या जरी छोट्या असल्या पण यांच्या किमती जास्त आहेत. तुम्ही म्हणताल असं का, तर त्याचं कारण सांगतो. ह्या रेडीची आई 19 किलो दूध आपल्या फार्मर पिळलेलं आहे. आता सध्या ती खाली, म्हणजे आपण ABCC म्हणणे प्रयत्न केले पण ती गाभ न गेल्यामुळे आपण ती जयमल्हार डेअरी फार्मला विक्री केली. तर जी म्हैस आपल्या फार्मवरती हायेस्ट मिल्क यील्ड होती तिची ही रेडी आहे, 24 किलो 500 ग्रॅम दुधाची. तर त्या म्हशीची ही रेडी आहे, जी म्हैस आता जयमल्हार डेअरी फार्मला आहे. आणि ही जी रेडी आहे 19 किलो दुधाचं रेकॉर्ड, आता हिची आई पण जयमल्हार डेअरी फार्मला आहे. तर ही रेडी कोहिनूर बुलची आहे, लक्ष्मी डेअरी फार्मचा जो कोहिनूर बुल आहे. आणि यापूर्वी पण मी माझ्या स्टेटसला किंवा माझ्या वैयक्तिक चॅनलला इंस्टाग्रामला हिचे व्हिडिओ सोडलेले आहेत. तर हिला ऑलरेडी 1 लाख रुपये किंमत लागलेली आहे. मी एक ऑप्शन पण ठेवलं होतं ज्यामध्ये या रेडीला 1 लाख रुपये किंमत लागलेली आहे. हे पण विकणार आहात का मग आता? हा, जर सेल झाली तर 1 लाख रुपये आले तर ही रेडी द्यायची, नाहीतर मग ठेवणार आपण. आता किती महिन्याची आहे? आता हिला 1 वर्ष झाले जवळपास. बरं, 1 वर्ष होऊन गेलंय. तर मग अजून हिची किती हाईट वाढू शकते? मग खूप जास्त, म्हणजे हिची आई वगैरे जर बघितलं किंवा कोहिनूरचं जर रेकॉर्ड बघितलं ना तर खूप जबरदस्त हाईट, पीठ, पुट्टा आणि लेंथ तिची होणार आहे. फक्त काय झालंय, आपल्याकडे क्वांटिटी जास्त असल्यामुळं तुम्ही बघू शकता आता सध्याला मी विक्री करून तरीही माझ्याकडे 20 रेड्या शिल्लक आहेत. तर मेंटेनन्स सगळ्यांचा एकदम होत नाही, त्यामुळे तिची थोडीशी आपली तब्येत कमी राहिली. म्हणजे मेंटेन तुम्ही ते अजून जरी केले तर ह्याच्यात वाढू शकतो. आता ज्यावेळेस एखादा फार्मर, म्हणजे हरियाणात जर बघितलं 1-2 जनावर ज्या पद्धतीने सांभाळतो तसा मोठ्या गोठ्यांमध्ये होत नाही. इथं आपल्याला बंचमध्ये त्यांना खुराक पाणी असतं, तिथं तसं सिलेक्टेड जर एखाद्या फार्मरनी पर्टिक्युलर 1 किंवा 2 रेड्या नेल्या आणि जर मेहनत घेतली तर ह्या 2-2 लाख रुपयाच्या रेड्या आहेत. तर आता ही जी बॅच आहे पूर्ण, तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज, याच्यामध्ये सगळ्यात कमी किमतीची रेडी आपण देणार आहे 35,000 रुपयाची. ते दाखवा. 35,000 रुपयामध्ये ही रेडी देणार आहे. तर ही जी रेडी आहे हिचं मदर रेकॉर्ड खूप छान आहे. ज्या 2 रेड्या मी आता दाखवल्या तुम्हाला, एक 12 महिन्याची आणि एक 10 महिन्याची, त्या रेड्यांची आई जी आहे तिची ही रेडी आहे. तर ही रेडीची आई आता विश्वमित्र जोशी पुण्यामध्ये चाकण त्यांच्याकडे आहे. आणि ह्या रेडीला आपण 35,000 रुपयामध्ये सोडणार आहे. तिच्या आईचं मिल्क यील्ड 15 किलो आहे. तर कमीत कमी आपल्या फार्मवरती हिची किंमत 35,000 आपण ठेवली. बाकी आता ज्या 5 रेड्या आहेत, तर ह्या 5 रेड्या तुम्ही बघू शकता, 1 नंबर, 2, 3, 4 आणि 5. ह्या 5 रेड्या जर कोणी लॉटमध्ये घेतल्या तर
सरसकट 50,000च्या पट्टीने आपण देणार आहोत आणि समोरासमोर येऊन व्यवहाराला बसल्यानंतर अजूनही काही निगोशिएशन यामध्ये होऊ शकतो. होऊ शकतं. बरं. आणि एक रेडा आपल्याकडे आहे, तो रेडा सुद्धा आपण विक्री करणार आहे. तर या रेड्याची एक फायनल किंमत तुम्हाला सांगून देतो. हा 2 दात रेडा आहे. आईचं मिल्क 18 किलो आहे आणि छान ब्रिडिंगचा रेडा आहे. सर आणि जिनच्या बॉर्डरवर एक गाव आहे काब्रेच्या म्हणून, तर त्या गावातून त्याची आई आपण खरेदी केली. तर शेजारच्या गावात मी विक्री केली आहे. माझ्या परिचयाच्या माणसाला दिली. 18 किलो दूध तिला आहे. तर तिचा हा रेडा आहे. 2 दात झालाय, सर्व्हिसला सुरू होणार आहे. त्याला फक्त व्यसन टाकली की तो सर्व्हिसला चालू आहे. बरं. म्हणजे माग वगैरे सर्व काढतो, माउंटिंग पण करायचा प्रयत्न करतोय. फक्त व्यसन नसल्यामुळे कंट्रोल करता येत नाही. तर याला व्यसन टाकली की हा सर्व्हिसला डन आहे. 51,000 रुपये फायनल किंमत आहे, नॉन निगोशिएबल. 51,000 देणं आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या रेड्या तुम्ही विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. तर काय सांगाल शेतकऱ्यांना ज्यांना येण्यासाठी आणि सध्या जो व्यवसाय आहे त्यामध्ये त्यांनी कसं यशस्वी व्हावं, ह्या रेड्या ज्यांना कोणाला घेऊन जायचं असेल त्यांनी कसं पुढे दुग्ध व्यवसाय चालू करावा? महाराष्ट्रामधून ज्यावेळेस एखादा शेतकरी हरियाणामध्ये जातो आणि हरियाणामध्ये गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रीयन बंधूंना तिथल्या किमती सूट होतात. पण जर तुम्ही तिथल्या किमती बघितल्या आणि आज हरियाणामध्ये जी परिस्थिती आहे, 2 लाख 2.5 लाख 3 लाख रुपये किमतीच्या म्हशी आणून इथं दूध व्यवसाय करण्यापेक्षा जर तुम्ही अशा रेड्यापाड्या संगोपन केल्या, 12 महिन्यामध्ये या रेड्या तयार होतील आणि साधारणतः प्रत्येकी 50,000 रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजे जर आज तुम्ही 60,000ला एक रेडी घेतली, तिला 50,000 खर्च केला, तर 1,10,000 मध्ये तुमच्याकडे 14 किलो दुधाची टॉप क्वालिटीची मुरा म्हैस तयार झाली. आपल्या वातावरणात शेड झाली. आपल्या इथं सेट झालेल्या रेड्या आणि ब्रीडिंगचा रेकॉर्ड असलेल्या खात्रीशीर ह्या रेड्या जर शेतकऱ्यांनी घेतल्या, जर दूध व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर हे एक प्रभावी माध्यम आहे. रेडी घ्या, संगोपन करा. कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही दूध व्यवसाय सुरू करू शकता. एखादा शेतकरी 2 रेड्या घेऊनही सुरू करू शकतो किंवा 3 रेड्या घेऊन तुम्ही हा व्यवसाय करू शकता. म्हणजे एकदम 10-20 लाख रुपये हरियाणात नेऊन गुंतवणं, त्यामध्ये फसवणूक होते, चांगल्या म्हशी भेटतात नाही भेटतात नाही का, त्यापेक्षा जर तुम्ही यांच्यावरती वेळ दिला, कमीत कमी खर्चामध्ये तुमचा दूध व्यवसाय सुरू होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर रेड्या खरेदी करायच्या असतील तर यांच्यासोबत नक्कीच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद सर. धन्यवाद.